नागपुरात ESIC म्हणजेच कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत नवीन मेडिकल कॉलेज स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत दिली। आमदार प्रवीण दटके यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करत नागपूरचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडे पाठवला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली। प्रस्तावातील तांत्रिक त्रुटी दूर करून लवकरच नव्याने प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल अशी ग्वाही आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। एकच विनंती आहे, माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत की राज्य कामगार विमा मंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे स्थापित करण्याबाबत सामंजस्य करार कधी केला होता, त्याची सद्यस्थिती काय आहे, नंबर 1। नंबर 2, कामगार विभागाची स्वतःची जागा उपलब्ध असताना तसेच आरोग्य विभागाकडे जागा उपलब्ध असताना प्रस्ताव पाठवण्याच्या विलंबाची काय कारणे आहेत, म्हणजे 2-2 वर्ष का लागतात। माननीय अध्यक्ष महोदय, 3, राज्यात किती कामगार हॉस्पिटल आहेत, त्या कामगार हॉस्पिटलमध्ये पुरेशा यंत्रणा वैद्यकीय उपकरणे आहेत का, ती चालू स्थितीत आहेत का। कारण महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की कामगार खात्याचे सगळे मेडिकल ESICचे सगळे मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल हे आपला आरोग्य विभाग चालवतं, बाकी देशात हे कामगार विभाग चालवतं। त्यामुळे या सगळ्या रुग्णालयामध्ये जी कर्मचाऱ्यांकरता आवश्यक ज्या गोष्टी आहेत ते सगळे यंत्र सामुग्री उपलब्ध आहे का, डॉक्टर उपलब्ध आहेत का। नंबर 4, नागपूर येथील कामगार महामंडळाच्या मेडिकल कॉलेज कधीपर्यंत आपण कार्यवाही करू, कधीपर्यंत आपण प्रस्ताव पाठवू। ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही कंपल्सरी लागू केली की ज्याच्या माध्यमातून एवढी चांगली इन्फ्रास्ट्रक्चर केवळ IP पुरती नाहीत तर IPच्या बरोबरीने जनरल लोकांना सुद्धा ती उपयोगाला यावी, यासाठी त्याची सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट चांगले मिळायला लागले। आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण यापूर्वीचा ESICचा अनुभव तुमच्या इतकाच आम्हा सगळ्यांना होता, परंतु आता मात्र ज्या पद्धतीनं आम्ही गतीनं काम करतोय 20% पेशंट 25% पेशंटची संख्या वाढली आहे। आमचा अपेक्षित असं आहे की 25% नाही, किमान 70% आम्ही गेलो पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उपयोगाला येईल। एक आणखीन मुद्दा आपण सांगितला की नागपूरमध्ये काही मशिनरी खरेदी केलेत आणि त्या तशाच पूर्ण आहेत। मला असं वाटतं की जर हे असं असेल तर आजच्या आज त्याची आम्ही चौकशी लावू आणि जे दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई करू, कारण शेवटी शासनाच्या तिथल्या यंत्रणांची ती जबाबदारी आहे। दुर्दैवानं आल्यानंतर त्या मटेरियलबद्दल ते जर काय काम करत नसतील तर त्याच्यातले जे दोषी असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई